अंबरनाथ रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यातच महिलेने बाळाला जन्म दिलाय। शनिवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान कल्याण ते अंबरनाथ असा प्रवास करताना अचानकपणे महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या। महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। लोकल अंबरनाथ स्थानकात पोहोचताच प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली। तत्काळ रेल्वेच्या ऑन ड्युटी महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून लोकलमध्येच महिलेच्या प्रसूतीची तयारी केली। लोकलच्या डब्यातून सर्व पुरुष प्रवाशांना उतरवून दरवाजे बंद करण्यात आले। अखेर लोकलच्या डब्यातच या महिलेची सुरक्षित प्रसूती झाली। महिलेच्या प्रसूती कळानी धीर गंभीर झालेल्या प्रवाशांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला। या महिलेनं एका गोंडस कन्येला जन्म दिला। अंबरनाथमध्ये राहणारी अंजू काळे ही 23 वर्ष गर्भवती महिला काही कामानिमित्त कल्याणला गेली होती। कल्याणहून लोकलने अंबरनाथला परत येत असताना या महिलेला अचानक लोकलमध्ये प्रसूती वेदना होऊ लागल्या। शनिवारी रात्री 8:05 ही लोकल अंबरनाथ स्थानकात दाखल होताच काही प्रवाशांनी तत्काळ RPF कार्यालयात धाव घेऊन याबाबतची माहिती दिली। महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर यांनी दाखवलेल्या या धाडसामुळे लोकल डब्यातच या महिलेची सुरक्षित प्रसूती झाली। महिला पोलीस उपनिरीक्षक नंदेश्वर यांनी दाखवलेल्या या संयम सूचकतेचं प्रवाशांकडून कौतुक होतंय।